आणि आता एक मोठी बातमी आहे। 50% आरक्षण मर्यादा जिथं ओलांडली गेली आहे तिथं पुन्हा एकदा आरक्षण सोडत निघणार आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। आरक्षण मर्यादा जास्त असलेल्या जिल्हा परिषदा आणि 2 महापालिकांमध्ये नव्यानं आरक्षण सोडत काढली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जिथं जास्त आरक्षण झालंय तिथं पुन्हा महिला ओबीसी महिला आरक्षण सोडत पुन्हा एकदा काढली जाणार आहे। सागर कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। ज्या ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे तिथं पुन्हा एकदा आरक्षण सोडत काढली जाणार आहे। वास्तविकतेत हा विषय भलेही कोर्टामध्ये असला तरी आज एक महत्त्वाची ऑर्डर सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे आणि त्याच आधारावर पुढील कालावधीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकीमध्ये साधारणतः आपणास माहिती आहे की 17 जिल्हा परिषद आहेत की ज्याच्यामध्ये 50% आरक्षणाची मर्यादा अधिक झालेली आहे आणि दुसरीकडे 2 महापालिका, एक नागपूर आणि चंद्रपूर, या 2 महापालिकांमध्ये 50% पेक्षा अतिरिक्त आरक्षणाचा कोटा झालेला आहे। या सर्व ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने पुढच्या 15 दिवसांमध्ये नव्यानं आरक्षण सोडत आहे ती काढली जाईल असं सांगितलं जातं। विशेष म्हणजे ती संपूर्ण नसेल, ते सगळ्यांसाठी नसणार आहे। फक्त ओबीसी महिला ज्या राखीव आहेत अशा ठिकाणी ही सोडत काढली जाईल असं सांगितलं जातं। कारण की तिथे जो कोटा आहे त्यापेक्षा मर्यादेपेक्षा अधिक कोट्यांमध्ये इतर वर्गाला दिलं गेलेलं आहे, पण ओबीसीवर तिथं अन्याय होतो असं एक म्हणणं गेलेलं आहे। पण आज कोर्टाच्या आदेशामुळे इथल्या ज्या 2 महापालिका आहेत म्हणजे नागपूर आणि चंद्रपूर तसंच 17 इतर जिल्हा परिषद आहेत की जिथे 50% पेक्षा अतिरिक्त कोटा झालेला आहे, अशा ठिकाणी पुढच्या 15 दिवसात एक सोडत काढली जाईल आणि त्यानंतरच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल। साधारणतः 21 दिवसाचा हा निवडणूक कार्यक्रम जर ग्राह्य धरला म्हणजे पुढच्या 15 दिवसामध्ये पहिल्यांदा सोडत निघणं आणि त्याच्यानंतरनं पुढच्या 21 दिवसामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करणं असं जर असेल तर साधारणतः डिसेंबरच्या अखेरीच्या पर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरनं जानेवारीच्या मिडपर्यंत किंवा थोडासा तिसऱ्या आठवड्यापर्यंत महापालिकांच्या निवडणुका होणं शक्य आहे असा एक साधारणतः प्राथमिक अंदाज राज्य निवडणूक आयोगाचा आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरनं त्या सगळ्या ज्या आज कोर्टाने दिलेला ड्राफ्ट आहे त्याची चाचपणी, त्याची सगळी कायदेशीर बाबीची तपासणी जी आहे ती राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात आहे। हे मात्र निश्चित झालेलं आहे की जिथे जिथे 50% पेक्षा अतिरिक्त आरक्षण कोटा झालेला आहे तिथे जवळपास आरक्षण सोडत परत एकदा काढणं हे निश्चित आहे। पुढच्या 15 दिवसामध्ये या संदर्भातल्या हालचाली वेगाने होतील आणि निवडणूक सोडतीचा जो तिथला कार्यक्रम आहे तो देखील होईल असं जाहीर सांगण्यात आलेलं आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे, ज्या नगर परिषदा सध्या आहेत म्हणजे जिथे कुठली स्थगिती दिली नाही आहे सुप्रीम कोर्टाने अशा ठिकाणी मात्र 21 जानेवारीला काय नेमका निर्णय येतो ते बघावं लागणार आहे। निवडणुकीचा निकाल कुठलाही राखून ठेवला जाणार नाही आहे। निकाल जाहीर होईल जो नियोजित तारखेमध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीचा आहे। पण समजा यदा कदाचित जर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा अतिरिक्त नगर परिषदेच्या आरक्षणाच्या कोट्याच्या इथे वेगळा आला, वेगळा म्हणजे काय की जिथे अतिरिक्त आरक्षण देण्यात आलेलं आहे तिथे निवडणुका रद्द कराव्यात अशा स्वरूपाच्या जर आल्या तर संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक रद्द होणार नाही आहे। तिथे जिथे अतिरिक्त महिला आणि अतिरिक्त ओबीसी महिला जे दिले गेलेले आहे तिथलेच फक्त प्रभाग जे प्रत्येक नगर परिषदेत साधारणतः हे 3 ते 4 असू शकतात अशा ठिकाणीच फक्त पोटनिवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि कदाचित असं सांगितलं जातं की जिल्हा परिषदे महापालिकेबरोबर अशा स्वरूपाच्या ह्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। एक महत्त्वाची घडामोड आहे, हे जवळपास दिसून येते की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरनं अतिरिक्त आरक्षण असणाऱ्या कोर्टाच्या ठिकाणी आरक्षण कमी करण्याच्या दृष्टीने आता हालचाली सुरू झाल्या आहेत आणि पुढच्या 15 दिवसात सोडत होण्याची शक्यता आहे। नक्कीच सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।